हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण यंत्रसंच व यंत्रसामुग्री यांची रचना अर्थात प्लांट लेआउट याच्याविषयी चर्चा करणार आहोत. कारखान्यामधील यंत्रे, उपकरणे, माल, फर्निचर व इतर वस्तू, कामगार, सेवा केंद्रे यांना कारखान्यातील जागेची वाटणी करून दिली पाहिजे. ही वाटणी अशा पद्धतीने दिली पाहिजे की त्यामुळे उत्तम दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चात करता आले पाहिजे. त्यांना कोणती जागा देण्यात आली आहे व त्यांची त्या जागेवर मांडणी कशा प्रकारे केली आहे यावर उद्योग घटकांची कार्यक्षमता, लाभक्षमता, सुरक्षितता इतकेच नव्हे तर त्याचे अस्तित्वसुद्धा अवलंबून असते. यंत्रसंच, यंत्रसामुग्री व उपकरणे, कार्यकेंद्रे, सेवा केंद्रे यांची अशा प्रकारे मांडणी करणे की ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल, उत्पादनाचा दर्जा सुधारेल व उत्पादन कार्याशी संबंधित असणाऱ्या सर्व बाबींवरील कामगार, संग्रहण, पर्यवेक्षण, वाहतूक, नियंत्रण इत्यादी खर्च न्यूनतम राहील. अशा प्रकारे केलेल्या मांडणीला यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचना असे म्हटले जाते. ही संकल्पना अधिक समजून घेण्यासाठी याच्याशी संबंधित व्याख्या अभ्यासणे फार आवश्यक आहे. जॉन शोबिन यांच्या मते यंत्रसामुग्री रचना म्हणजे उत्पादक यंत्रे, कार्यकेंद्रे व पर्यवेक्षण, माल हाताळणी, संग्रहण, वाहतूक यासारख्या त्यांना अनुषंगिक अथवा सहाय्यभूत असणाऱ्या सेवा यांची जागा ठरवून अशा प्रकारे मांडणी करणे की ज्यामुळे उत्पादन कार्यात किंवा उपभोक्त्यांना सेवा देण्याच्या कार्यात कार्यक्षमता प्राप्त करता येईल. तर आर.सी. अग्रवाल यांच्या मते न्यूनतम उत्पादन खर्चात उच्च दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कारखान्यामध्ये यंत्रे, प्रक्रिया व सेवा केंद्रांची मांडणी करण्याचे तंत्र म्हणजे यंत्ररचना होय. तर जेम्स लुंडी यांच्या मते उत्पादन खर्च न्यूनतम राहील अशा पद्धतीने जागेची आदर्शपणे केलेली वाटणी व यंत्रांची रचना म्हणजे यंत्ररचना होय. यंत्ररचना करताना उत्पादन पद्धती, उत्पादन कार्यातील विविध प्रक्रिया, प्रक्रियांचा क्रम, उत्पादनासाठी लागणारी यंत्रे व उपकरणे, कच्च्या मालाचा प्रत्येक प्रक्रियेतील पूर्वनियोजित पुरवठा, उत्पादन प्रवाह, वेळापत्रक, कार्यकेंद्रे, सेवा केंद्रे यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे भविष्यकाळातील गरजेनुसार केलेल्या मांडणीत सहज बदल करणे शक्य व्हावे यासाठी मांडणीमध्ये लवचिकता असली पाहिजे. यासाठी तज्ज्ञ अनुभवी रचनाकाराकडून यंत्रसंच व यंत्रसामुग्रीची रचना करून घेणे आवश्यक असते. रचनेमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे. रचनाकाराने रचना ठरवित असताना उत्पादनाशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा परिपूर्ण माहिती प्राप्त करून घेतली पाहिजे. तर या व्याख्यांच्या आधारावरती यंत्ररचनेमध्ये काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. नंबर 1, उत्पादन कार्यासाठी किंवा त्याला अनुषंगिक असणाऱ्या कृतीसाठी आवश्यक असणारी यंत्रे, उपकरणे व इतर साहित्य सामावून घेतले जाईल अशी इमारतीची सुयोग्य रचना करणे. 2, यंत्रे बसवण्यास योग्य अशी जमीन तयार करून योग्य त्या ठिकाणी यंत्रे बसवणे. 3, कार्यनियोजन व उत्पादन कार्यक्रम यांचा विचार करून यंत्रे व उपकरणे यांची क्रमवार मांडणी करणे. 4, यंत्रे कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असणारी हत्यारे, साधने, साहित्य, वस्तू इत्यादींची तरतूद करणे. 5, यंत्रसंच व यंत्रसामुग्री चालू ठेवण्यासाठी, माल हाताळणीसाठी अनुषंगिक सेवा व सुविधा
योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश यंत्रसंच व यंत्ररचना करताना होतो. यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचनेची उद्दिष्टे. उपक्रमाच्या बाबतीत उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग करून घेऊन उत्तम दर्जाचे जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चात करणे हे यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचनेचे सर्वसाधारण ध्येय आहे. याशिवाय नंबर 1 उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग. उत्पादनाच्या कोणत्याही घटकावर त्यांच्या कार्यावर वाईट परिणाम न होता उपलब्ध जागेचा आदर्श यंत्ररचनेद्वारे जास्तीत जास्त उपयोग करून घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. चार्ल्स हॅच या विचारवंताच्या मते यंत्ररचना हा मुळात जागेच्या वापराचा प्रश्न आहे. असलेल्या कापडात उत्तम पोशाख बनवण्यासारखे हे आहे. नंबर 2 उत्पादन खर्चात बचत. उत्पादन सामग्रीचा उत्पादित मालाच्या हाताळणीचा खर्च, अंतर्गत वाहतूक खर्च कमी करणे, वेळेचा व मालमत्तेचा अपव्यय टाळून उत्पादन खर्चात बचत करणे. नंबर 3 भांडवली गुंतवणुकीत बचत. उपकरणे व अनुषंगिक साधने यांची योग्य निवड व महत्तम उपयोग करून घेऊन भांडवली खर्चात बचत करणे. नंबर 3 भांडवली गुंतवणुकीत बचत. नंबर 3 भांडवली गुंतवणुकीत बचत. उपकरणे व अनुषंगिक साधने यांची योग्य निवड व महत्तम उपयोग करून घेऊन भांडवली खर्चात बचत करणे. नंबर 4 कामगार सुरक्षितता. कारखान्यामध्ये अपघातांचे प्रमाण व आरोग्य हानी कमी करणे, थकवा कमी करणे, कार्यपरिस्थिती जास्त सुखावह बनवणे यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेत व कल्याणात वाढ होते. नंबर 5 उत्पादन मार्ग. उत्पादन मार्ग हा कमीत कमी अंतराचा ठेवणे व उत्पादन प्रक्रियेतील सर्व कामे शक्य तितक्या जवळजवळ केली जातील हे पाहणे. कामाचा प्रवाह विना अडथळा चालू राहतो. अंतर्गत वाहतूक खर्चात वेळेत बचत होते. वस्तूंची मोडतोड फारशी होत नाही. असा प्रवाह सरळ रेषेतच असला पाहिजे असे नाही. तो ई, ओ, एस किंवा यू आकाराचा ठेवता येतो. 2 यंत्रातील अंतर कमीत कमी ठेवण्याबरोबर कर्मचाऱ्यांना वावरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. नंबर 6 नियंत्रण व पर्यवेक्षण. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी योग्य त्या ठिकाणी इन्स्पेक्शन पॉईंट असणे आवश्यक आहे. यामुळे सदोष वस्तू वेळीच बाजूला काढता येतात. त्यामुळे पुढची प्रक्रिया त्याच्यावरती करण्याची आवश्यकता भासत नाही आणि पुढच्या प्रक्रियेवरती होणारा खर्च वाचवता येतो. तसेच कामगारांवर, उत्पादनाच्या गतीवर, प्रक्रियांवर कमीत कमी खर्चात परिणामकारक पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे शक्य होते. नंबर 7 लवचिकता. भविष्यकाळातील परिस्थितीनुरूप उत्पादन वाढ, घट किंवा बदल करावा लागल्यास किंवा उत्पादन प्रक्रियेत बदल करणे आवश्यक झाल्यास असा बदल कमीत कमी खर्चात उत्पादन न थांबविता करता येईल अशी रचना ठेवणे. नंबर 8 कामगार सोयी. कामगारांना लवकर थकवा येऊ नये, त्यांचा वेळ वाया जाऊ नये, मन प्रसन्न राहावे या दृष्टीने यंत्ररचना करीत असताना कामगारांसाठी संडास, मोताऱ्या, प्रसाधनगृहे, विश्रांतीगृहे, उपहारगृहे, वाचनालये इत्यादी सोयी उपलब्ध करून देणे. तर अशा प्रकारे यंत्ररचनेच्या मुख्य उद्देशाबरोबर
असे 8 प्रकारची अन्य उद्दिष्टे सुद्धा साध्य करता येतील. हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण यंत्ररचनेचे महत्त्व याच्याविषयी चर्चा करणार आहोत. वस्तू उत्पादनाच्या प्रक्रिया शक्य तितक्या कमीत कमी वेळेत व शक्य तितक्या कमीत कमी जागेत सर्वात जास्त कार्यक्षमपणे व्हाव्यात म्हणून योग्य यंत्रसाधने योग्य पद्धतीने व योग्य ठिकाणी मांडणे म्हणजे यंत्ररचना होय. अशी व्याख्या राष्ट्रीय उत्पादकता मंडळाने केलेली आहे. उत्पादनाची क्रिया यशस्वी होण्यासाठी आवश्यक अशा सर्व यंत्रांची, साधनांची, हत्यारे व उपकरणांची, कार्य, सेवा, तपासणी केंद्रांची कारखान्याअंतर्गत योग्य जागी शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणे आदर्श यंत्ररचनेत अभिप्रेत आहे. शास्त्रीय यंत्ररचनेचे लाभ उद्योग संस्थेबरोबर उद्योग संस्थेशी संबंधित सर्व घटकांना प्राप्त होतात. उद्योग संस्थेस यश, नफा, अस्तित्व, विकास शास्त्रीय यंत्ररचनेवर अवलंबून असतो. उद्योग संस्थेचे यश, नफा, अस्तित्व व विकास शास्त्रीय यंत्ररचनेवर अवलंबून असतो. तर उद्योग संस्थेचे अपयश, तोटा व अकार्यक्षमता इत्यादी बाबींना सदोष यंत्ररचना कारणीभूत असते. असे एका विधानात योग्य यंत्ररचनेचे महत्त्व विशद केले आहे. चांगल्या यंत्ररचनेचे गुण व अयोग्य यंत्ररचनेचे तोटे हे पुढील वाक्यावरून लक्षात येईल. A good plant layout result in comfort, convenience, appearance, safety and efficiency of project. A poor layout result in congestion, waste, frustration and inefficiency. आदर्श यंत्ररचनेचे महत्त्व दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. नंबर 1, उत्पादन खर्चात बचत. यंत्रसामुग्री, हत्यारे, उपकरणे, सेवा केंद्रे, कार्यकेंद्रे इत्यादींची योग्य जागी योग्य क्रमाने स्थापना करणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादन साधनांचा अपव्यय टाळणे शक्य होते. या उलट त्यांचा महत्तम उपयोग शक्य होतो. तसेच माल हाताळणी, अंतर्गत वाहतूक कार्यक्षमतेने होते. उत्पादन क्रियेस योग्य दिशा, गती, सातत्य प्राप्त होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्पादन खर्चात बचत होते. नंबर 2, उपलब्ध जागेचा योग्य वापर. उपलब्ध जागेचा महत्तम वापर करणे हे योग्य यंत्ररचनेचे मुख्य ध्येय असते. शहरामध्ये जागेचा प्रश्न अतिशय बिकट असतो. योग्य यंत्ररचनेमुळे उपलब्ध जागेचा महत्तम उपयोग करून भांडवली खर्च कमी राखता येतो. कमी जागेत योग्य यंत्ररचना केल्यामुळे माल हाताळणी, माल वाहतूक या खर्चात बचत होते. जागेचा महत्तम वापर केला जात असल्याने शिल्लक जागेचा भविष्यकाळात विस्तार योजनेच्या वेळी उपयोग करता येतो. नंबर 3, उत्पादन क्रियेस योग्य गती व सातत्य. यंत्ररचना आदर्श असेल तर माल एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेकडे वेगाने प्रवाहित होत असतो. यामुळे उत्पादन क्रियेस योग्य गती, सातत्य प्राप्त होते. यंत्ररचना क्रमबद्ध असल्याने माल हाताळणी, अंतर्गत वाहतूक कमी करावी लागते. तसेच प्रत्येक प्रक्रियेच्या ठिकाणी आवश्यकते इतका प्रक्रिया अंतर्गत माल प्राप्त होतो. यामुळे उत्पादन कार्याचा वेग वाढतो. नंबर 4, लवचिकता. चांगल्या यंत्ररचनेमध्ये योग्य ती लवचिकता असते. यामुळे भविष्यकाळात ग्राहकांच्या मागणीमध्ये वाढ किंवा घट झाली तर त्यास अनुरूप बदल यंत्ररचनेमध्ये सहज करता येतो. उदाहरणार्थ यंत्रसंख्या, कामगार संख्या, उत्पादन प्रमाण यात बदल केले तरी यंत्ररचनेमध्ये फारसे मोठे बदल करावे लागत नाही. नंबर 5, उत्पादन क्षमतेत व उत्पादकतेत वाढ.
योग्य यंत्ररचनेमुळे उत्पादन साधनांचा महत्तम वापर करता येतो. यंत्रक्षमतेचा, श्रमशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. यामुळे व्यवसाय संस्थेच्या उत्पादन क्षमतेमध्ये व उत्पादकतेमध्ये वाढ होते. उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होते. व्यवसाय संस्थेचा विकास होतो. नंबर 6, भांडवली गुंतवणुकीत बचत. यंत्रसामुग्रीची खरेदी व प्रस्थापना, कार्यकेंद्रे व सेवा केंद्राची उभारणी, तपासणी केंद्राची उभारणी यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज भासते. या खर्चाला स्थिर खर्च किंवा भांडवली खर्च असे म्हटले जाते. यंत्ररचना आदर्श असेल तर भांडवली खर्चात पर्यायाने भांडवली गुंतवणुकीमध्ये मोठी बचत होते. कारण आदर्श यंत्ररचनेमध्ये वारंवार बदल करावे लागत नाही. तसेच योग्य यंत्राची, साधनांची निवड व त्यांची पद्धतशीर मांडणी यामुळे भांडवली गुंतवणूक कमी करावी लागते. नंबर 7, कामगार सुरक्षितता. चांगल्या यंत्ररचनेमध्ये सुरक्षित व प्रमाणित यंत्राची, उपकरणांची खरेदी, यंत्रासभोवती पुरेशी जागा, यंत्रासाठी व कामगारासाठी सुरक्षिततेची साधने, यंत्ररचना क्रमबद्ध व शास्त्रीय पद्धतीने इत्यादी गोष्टी अभिप्रेत आहेत. यामुळे उत्पादन स्थळाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन औद्योगिक धोके व अपघातांचे प्रमाण कमी होते. कामगारांना आर्थिक, शारीरिक, मानसिक सुरक्षितता लाभते. त्यांचा आत्मविश्वास, मनोबल उंचावते. नंबर 8, उत्पादन मार्ग. उत्पादन मार्ग कमीत कमी अंतराचा राखणे व उत्पादन प्रक्रियेतील सर्व क्रिया जवळजवळ होतील यावर चांगल्या यंत्ररचनेमध्ये लक्ष केंद्रित केले जाते. याच वेळी उत्पादन मार्ग विना अडथळा व जास्त गर्दीचा, दाटीचा होणार नाही याची दक्षता घेतली जाते. थोडक्यात चांगल्या यंत्ररचनेचा उत्पादन मार्ग सोपा, सुलभ, सलग, सुरक्षित, विना अडथळ्याचा असतो. नंबर 9, देखरेख व नियंत्रण. उत्पादनाच्या सर्वोच्च गुणवत्तेसाठी प्रत्येक प्रक्रियेनंतर प्रक्रिया अंतर्गत मालाचे गुण नियंत्रण करणे आवश्यक असते. तसेच उत्पादन क्रिया सुरू असताना व कामगार कार्य करत असताना त्यांच्यावर काटेकोर देखरेख व नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. चांगल्या यंत्ररचनेमध्ये देखरेख, नियंत्रण व तपासणी कार्यासाठी स्वतंत्र जागा राखून ठेवली जाते. यामुळे ही कार्ये कार्यक्षमतेने होऊन उत्पादनाची गुणवत्ता उंचावते. कामगारांना शिस्त लागते. नंबर 10, कामगारांना सोयीसुविधा. कामगारांना कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे हे व्यवस्थापनाचे प्रमुख कर्तव्य आहे. उदाहरणार्थ स्वच्छतागृहे, उपहारगृहे, विश्रांतीगृहे, प्रसाधनगृहे इत्यादी. या सुविधांची उभारणी योग्य जागी व पुरेशा प्रमाणात करणे आवश्यक असते. नंबर 11, माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक. उत्पादनाची क्रिया कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी मालाची हाताळणी व अंतर्गत वाहतूक कार्यक्षमतेने करावी लागते. ही कार्ये यांत्रिक, स्वयंचलित, मानवी घटक, वाहने, सरकते पट्टे अशा विविध साधनांच्या मदतीने केली जातात. यंत्ररचनेमध्ये यांत्रिक साधनांची निवड, अंतर्गत वाहतूक मार्ग निश्चिती, साधनांच्या, वाहनांच्या हालचालीस पुरेशा जागा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. माल हाताळणी व अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था अचूक असेल तर भांडवली खर्चात बचत होते. उत्पादन प्रवाहास योग्य गती व सातत्य प्राप्त होते. नंबर 12, कार्यपरिस्थिती. यंत्ररचनेमध्ये आदर्श कार्यपरिस्थिती निर्मितीचा अंतर्भाव होतो. उत्पादन स्थळावरील कार्यपरिस्थिती, कार्य वातावरण उत्साहवर्धक, आरोग्यदायक राखणे यामध्ये अभिप्रेत आहे. योग्य कार्यपरिस्थितीमुळे कामगारांना शारीरिक, मानसिक सुरक्षितता लाभते. कामगारांच्या एकाग्रतेत, कार्यनिष्ठेत वाढ होते. नंबर 13, मालाचा अपव्यय टळतो. क्रमबद्ध व पद्धतशीर यंत्ररचना, माल हाताळणी व अंतर्गत वाहतुकीची सुयोग्य रचना, कार्यकेंद्रे, सेवा केंद्रे
तपासणी केंद्राची योग्य जागी उभारणी, यामुळे उत्पादन साधनांचा अपव्यय, नासधूस, अपुरा, चुकीचा वापर टाळला जातो. यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन लाभ क्षमतेत वाढ होते. नंबर 14, यंत्र देखभाल व दुरुस्ती. यंत्ररचना सुयोग्य असेल तर यंत्रसामुग्री, यांत्रिक साधनांची, वाहनांची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, तेल पाणी वेळच्या वेळी व सुलभतेने करता येते. यामुळे यंत्रांची साधनांची कार्यक्षमता वाढते, त्यांच्या बिघाडाचे नादुरुस्तीचे प्रमाण कमी होऊन त्यांची उत्पादकता वाढीस लागते. नंबर 15, सुसंगती. उत्पादन प्रक्रिया हा यंत्ररचनेचा मुख्य आधार आहे. उत्पादन प्रक्रियेतील क्रियांच्या क्रमानुसार यंत्राची, कार्यकेंद्राची, सेवा केंद्राची उभारणी केली जाते. कार्यकेंद्रातील आंतरविरोध टाळला जातो. कार्यप्रवाहास योग्य सुसंगती, वेग, सातत्य प्राप्त होते. नंबर 16, औद्योगिक धोके व अपघातांचे प्रमाण कमी. उत्पादन कार्यापुढील संभाव्य धोक्यांचा विचार करून यंत्ररचना केली जाते. औद्योगिक धोके, अपघातांविरुद्ध प्रतिबंधात्मक, सुरक्षात्मक यंत्रणा स्थापन केली जाते. यामुळे औद्योगिक धोक्यांचे प्रमाण कमी होते. औद्योगिक अपघातांचे प्रमाण व तीव्रता कमी होते. व्यवसायाचे आर्थिक नुकसान टाळले जाते. अपघातमुक्त वातावरणामुळे कामगारांना शारीरिक मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. नंबर 17, ग्राहकांना लाभ. चांगल्या यंत्ररचनेमुळे उद्योग संघटनेच्या उत्पादन क्षमतेत वृद्धी होते. उत्पादनाच्या गुणवत्तेत वृद्धी होते. यामुळे ग्राहकांना वाजवी किमतीत उच्च गुणवत्तेच्या वस्तू आवश्यक त्या प्रमाणात प्राप्त होतात. ग्राहकांना उपभोग समाधान लाभते. उद्योग संघटनेस त्यांचा पूर्ण पाठिंबा लाभतो. नंबर 18, कायदेशीर तरतुदी. कारखाना कायदा व इतर संबंधित कायद्यामध्ये कामगारांची सुरक्षितता, सुविधा, कार्यपरिस्थिती, प्रदूषण इत्यादी घटकांबाबत वेगवेगळ्या तरतुदी, नियम केले आहे. या सर्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. आदर्श यंत्ररचनेअंतर्गत सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जाते. नंबर 19, उत्पादनाच्या प्रमाणात गुणवत्तेत वाढ, उद्दिष्टपूर्ती. चांगल्या यंत्ररचनेमुळे उत्पादन प्रवाहास योग्य दिशा, गती, सातत्य प्राप्त होते. उत्पादन क्रिया अचूक व क्रमवार पूर्ण झाल्याने उत्पादनाच्या प्रमाणात, गुणवत्तेत वाढ होते. उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य होते. नंबर 20, कार्यक्षमतेत नावलौकिकात वाढ. योग्य यंत्ररचनेमुळे उत्पादन साधनांचा परिपूर्ण वापर केला जातो. यंत्रशक्ती, श्रमशक्तीचा पूर्ण वापर केला जातो. यामुळे उत्पादन संस्थेच्या कार्यक्षमतेत वृद्धी होऊन लाभक्षमतेत वाढ होते. ग्राहकांना रास्त किमतीत दर्जेदार वस्तू प्राप्त झाल्याने संस्थेच्या नावलौकिकात वाढ होते. आणि नंबर 21, पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची साध्यता व आर्थिक स्थैर्य. आदर्श यंत्ररचना हे उत्पादन संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याचे एक प्रमुख साधन आहे. योग्य यंत्ररचनेमुळे उत्पादन व वितरण क्रियेस अचूकता प्राप्त होते. यामुळे उत्पादन संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होतात. संस्थेला आर्थिक स्थैर्य लाभून तिच्या विस्तार व विकासात चालना मिळते. हॅलो स्टुडंट, या लेक्चरमध्ये आपण यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचनेचे प्रकार अर्थात टाइप्स ऑफ लेआउट याच्याविषयी चर्चा करणार आहोत. बाजारामधील सर्व कारखान्यामधून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. या कारखान्यामध्ये यंत्रांची व संचांची, या कारखान्यामध्ये यंत्रसंच व यंत्रसामुग्री यांची मांडणी केलेली असते. यंत्रांची मांडणी उत्पादित वस्तूनुसार करावयाची की सर्व वस्तूसाठी आवश्यक असलेल्या समान प्रक्रिया एकत्रित करून करावयाची, या मुख्य 2 पर्यायांवर यंत्रमांडणीचे 2 मुख्य प्रकार पडतात. या 2 पर्यायातून आणखीन 2 उपप्रकार पडतात. अर्थात यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचनेचे एकूण 4 प्रकार पडतात. यामध्ये नंबर 1, उत्पादित वस्तूनुसार रचना. नंबर 2, उत्पादन प्रक्रियेनुसार रचना. नंबर 3, मिश्र रचना. आणि नंबर 4, स्थिर रचना. अशा 4 प्रकारांचा समावेश होतो.